ठीक है, मैं मानता हूँ कि नहीं, आपका मिस्टेक क्या मानता है? तेरा मिस्टेक है, मेरा नहीं। मेरे पास मेरा गाड़ी सीएनजी है, मैं क्यों पेट्रोल भरू इतना? अरे भाई मैं इतना पेट्रोल क्यों भरा 1000 रुपए का? मैं तेरे को ए भाई सुन, इधर सुन। मैं मिस्टेक 200 के ऊपर हो गया तो भी इसको बोल रहा हूँ मैं, 100 रुपए का 100 रुपए, ये छोड़ दो, लॉक करके छोड़ो 1000 रुपए का। अरे भाई तू चालू था क्या? जब 200-300 रुपए का हुआ था, मैं देखा उधर, मैं अचानक से मेरे को 200-300 के ऊपर गया, मैं बोला तेरे को 1000 रुपए का हो गया भाई, तभी आप बोले। तो बस थोड़ा सा बाकी था, तभी आप बोले। हाँ बोला तेरी मागे घेता, झूठ मत बोल भाई। नमस्कार मंडळी, मी वैभव. सकाळचे 4:30 वाजलेत. आज निघालोय फिरायला, नाही हो, काही कामानिमित्त जातोय. कुठे जातोय ते तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्यावर कळेलच. स्टेशनला पोहोचलो आणि सकाळी पण ट्रेन लेटच होती. ट्रेन आली तसं चढलो आणि काय सांगू, आज बसायला जागा मिळाली. हे रोज काही आपल्या नशिबात नसतं. प्रवास करत करत पोहोचलो अंधेरीला. इथून कंपनीची गाडी मला पिकअप करणार होती. टायमावर यायला सांगितलं होतं, पण गाडी तब्बल 15 ते 20 मिनटं लेट आली. शेवटी वाट बघून गाडी आली आणि पुढे निघालो तसं पुढे लागलं ट्रॅफिक. इतकं ट्रॅफिक लागलं की 3 तासाचा प्रवास आम्हाला 5 तास गेले. शेवटी पोहोचलो सिल्वासाला. आज फॅक्टरी व्हिजिट करायचं होतं. तिथे काम सुरू होतंच. काम करता करता संध्याकाळ झाली आणि काय तिथून मस्त व्ह्यू दिसत होता. नंतर निघालो घरी यायला. आधीच लेट झालं होतं. येता येता जेवायला थांबलो, जेवलो आणि प्रवास परत सुरू केला. मला हायवेवरच उतरायचं होतं, कारण लेट झालं होतं आणि ट्रेनी बंद झाल्या होत्या. म्हणून ओला केली. ओलावाल्या दादांना पेट्रोल भरायचं होतं. पुढे पेट्रोल पंपवर थांबलो. गाडी सीएनजी होती म्हणून त्यांनी फक्त 100 रुपयाचं पेट्रोल भरायला सांगितलं. पण त्यांनी चुकून 100 ऐवजी 1000 रुपयाचं पेट्रोल भरलं. यावर माझं असं मत होतं, जर आपली चूक असेल तर अमाऊंट कन्फर्म करूनच पेट्रोल भरलं पाहिजे पेट्रोल पंपवर काम करणाऱ्या माणसांनी. ते मान्य करत होते, पण शेवटी दादांना विनाकारण 1000 रुपये खर्च झाले. तरी त्यांनी 900 रुपये दिले आणि ज्यांची चूक होती त्यांनी 100 रुपये तरी भरू शकतातच ना. त्यासाठी पण त्यांनी यांचा नंबर घेतला. इथून निघालो. आधीच खूप लेट झालं होतं. पोचलो मानकोलीला. तिथून काय आपलं घर फक्त 10 मिनिटावरच होतं. सकाळी 4 वाजता निघालो होतो आणि आता रात्रीचे 2:30 वाजले होते पोचायला. जवळजवळ 24 तासांचा प्रवास झाला होता. शेवटी त्या दादांना थँक्यू म्हटलं आणि घरी आलो. असा होता आजचा फुल ट्रॅव्हलिंग डे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू उद्या एका नव्या प्रवासात. तोपर्यंत बाय.